काय म्हणलंय गणितात, दोन ट्रेनच्या वेगातील गुणोत्तर 2:5 आहे. म्हणजे एकाचा 2 वेग असला तर दुसऱ्याचा किती 5 आहे, किंवा एकाचा 2x वेग असला तर दुसऱ्याचा किती 5x वेग आहे. वेगाचा गुणोत्तर आहे स्पीडचं. जर पहिली ट्रेन 5 तासात 350 किलोमीटर धावली, डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. पहिली ट्रेन 5 तासात, टाइम किती दिलाय 5 तास, किती किलोमीटर डिस्टन्स दिले 350 किलोमीटर. तर आपल्याला याचा स्पीड भेटेल पहिल्या ट्रेनचा. तो काढला, एस इज इक्वल टू इकडे 5 गुणा करायला इकडे भागाकाराला गेले, 5 7 35 आणि 0, म्हणजे पहिल्या ट्रेनचा स्पीड किती आला 70. तर दोन्ही ट्रेनच्या वेगातील फरक किती. दोन्ही ट्रेनचा वेग काय प्रोपोर्शनमध्ये त्यांनी दिले 2:5 आहे. पहिल्या स्पीडचा आपल्याला पहिल्या ट्रेनचा स्पीड भेटला आपल्याला 70. तर याच्यावरून दुसऱ्याचा काढता येईल, 2चा इक्वेलंट टू 70 आहे तर 5ला इक्वेलंट टू किती, x म्हणून 70 काढता येईल. किंवा आपल्याला विचारले दोन ट्रेनच्या वेगातील फरक किती. आपल्या भाषेत दोन ट्रेनचा वेगातील फरक किती आहे, 2 आणि 5 आपल्या भाषेतला वेग आहे, आणि 5 आणि 2चा फरक किती 3. म्हणजे आपल्याला 3 इक्वेलंट टू काढायचे. आता 2 इक्वेलंट टू 70 दिले तर 3 इक्वेलंट टू किती, 2चे 70 होतात. तर 3चे किती, 35 35चे 2 ब्लॉक म्हणजे 70 आणि 35 35चे 3 ब्लॉक म्हणजे 105. पर्याय नंबर 3 सोडून बघा, बे बे याचे निम्मे 35 आणि 35 गुणिले 3 105. आलं लक्षात. दोन ट्रेनच्या स्पीडमधील फरक किती आला 105. पाहिल्याबद्दल थँक्स. शेअर करायला विसरू नका.